हॅलो हाय, चला आपण आज बघूयात मस्त अशी कारल्याची भाजी. ठीक आहे, रस्सा भाजी बघूयात. चला प्रथम कृतीकडे जाऊयात. ठीक आहे, चला मस्त असे 2 कारले मी घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्या कारल्यांना आधी, एकदम स्वच्छ, कारण वर थोडीशी माती लागलेली असते. त्यानंतर त्या कारल्यांच्या अशा गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, दोन्ही कारल्यांच्या गोल चकत्या करून घ्या. भाजी अतिशय सुंदर, आपण कधी म्हणजे ही भाजी ग्रेव्हीमध्ये बनवत नाही कारलं, शक्यतो आपण सुकं बनवतो, पण आज आपण त्याची ग्रेव्ही बघूयात. खूप सुंदर असं टेस्टी लागणारं अशी ग्रेव्ही बनणार आहे. बघू शकतात मस्त असं कारले मी गोल चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर बिया वगैरे नाही काढायच्या त्याच्या. त्यानंतर आपण त्यावर मीठ आणि हळद टाकून त्याचं मॅगिनेट केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे चांगलं त्याला ते हळद आणि मीठ लागलं पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण कारल्यांना ते लावून घ्या मस्त. त्यानंतर हे कारले व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्यांना एक 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. ही अशी कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला कदाचित खूप आवडेल. चला, नंतर एक 5 ते 10 मिनटं आपण ते कारले झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. एका कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं. त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या, एक 5 ते 6, 2 आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची बारीक. ठीक आहे, थोडीशीच घ्या हिरवी मिरची, कारण त्यानंतर मसाले ॲड करणार आहोत, शेंगदाणे आणि खोबरं. ठीक आहे, हे मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण जे आहे मसाला जो आपण टाकणार आहोत कारल्याच्या भाजीत, तो फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, एकदम सुंदर असं लालसर परतू द्यायचा आहे मसाला, कारण शेंगदाणे पण व्यवस्थित भाजले गेले पाहिजे, कच्चे राहायला नको. बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपण जे झाकून ठेवलं होतं ते कारलं अशा प्रकारे झालेलं आहे. त्याला पाणी सुटलेलं आहे. हळद आणि मिठामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता आपण ते पाणी निचरून घेऊयात पूर्णपणे. असं ते म्हणजे त्यातला कडवटपणा जो असतो तो थोडासा कमी होतो. हे पूर्णपणे कारले असे निचरून घेतलेले आहेत व्यवस्थित. त्यानंतर आता तेल जे आपण फ्राय केलेलं होतं त्याच तेलामध्ये फोडणी देऊयात. आपण त्याच तेलामध्ये हे कारले फ्राय करून घेणार आहोत. मस्त असे फ्राय करून घ्या, लालसर अशी भाजीपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण मग त्याचा कडवटपणा अजून थोडासा कमी होईल. आणि एकदा नक्की जरूर करून बघा ही भाजी घरी, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, मस्त असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने. बघू शकताय त्यांचा टेक्स्चर लगेच बदललेला आहे. त्यानंतर त्याच तेलात आपण हा मसाला करूयात. धणे आणि मोहरी आणि जिरे मी थोडेसे तडतडू दिलेत. त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा हा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो असा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल. एकदम छान असा परतून घ्यायचा आहे तेलात. त्यानंतर आपण जो मसाला भाजून घेतला होता, लसूण, अद्रक, खोबरं आणि हिरवी मिरची, तो मसाला आपण बारीक वाटून घेऊयात. त्यानंतर त्याच मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक छोटासा टमाटा, जो की बारीक कापून घेतलेला आहे. मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहोत, फाईन पेस्ट, जास्त बारीक पण नाही. ओके, हे बघा, कांदा मस्त असा लालसर परतला गेलेला आहे आपला. आता त्याच कांद्यामध्ये आपण वरती ॲड करणार आहोत हा आपण जो बारीक केलेला होता तो मसाला एकदम छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. वरून मीठ टाकायचं आहे, कारण कारल्याला थोडंसं मीठ आपण घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं आपल्या ह्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. थोड्या वेळ झाकून ठेवूयात, 1-2 मिनटं, परत काढून बघू. परत परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला गेला तरच भाजीला छान चव येते, त्यामुळं मसाला असा छान परतल्यानंतर आपण त्याच्यात लाल मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर. ठीक आहे, सोपे मसाले आहेत, अगदी किचकटही नाही.
पटकन होणारी अशी मस्त अशी भाजी आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. आणि प्लीज रेसिपी आवडली तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा. आणि एकदा नक्की बनवून बघा घरी, तुम्हाला नक्की आवडेल. बघा थोडंसं पाणी ॲड करून आता त्याला तेल सुटूपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे. बघू शकता हळूहळू कलर बदलत जाईल. त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आहे. मस्त बघू शकता मस्त असा काय म्हणतात तरी आलेली आहे मसाल्याला. ते तेल सगळं वर आले आणि मस्त असा मसाला आपला परतून झालेला आहे. नंतर जे कारले आपण घेतले होते तळून तेलामध्ये ते त्यात ॲड करायचे. तळून म्हणजे फ्राय करू ना, तळून घ्यायचे ना. चला मस्त असे कारले हे फ्राय केले. त्यानंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत. आपल्या याच्यानुसार क्वांटिटीनुसार जेवढं आपल्याला पाणी हवं असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण मग कारले पण त्यामध्ये चांगले शिजून निघतील. जास्त पातळही करू नका, थोडंसं घट्टसर ग्रेव्ही छान लागते ती मसाला कारलं असं म्हणू शकता आपण. बघू शकता एकदम खमंग असं दिसतंय. दिसताना एकदम तेल वगैरे मस्त आलं. वरून थोडासा 2 टेबलस्पून गरम मसाला आपण सोडणार आहोत, म्हणजे अजून एक थोडंसं वेगळी चव त्या कारल्याला येईल. चला चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असं छान असं दिसायलाही मस्त असं कारलं. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओला. ओके, नवीन घेऊन.